हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो परमेश्वरा. हो येशू ख्रिस्ता, तू राजांचा राजा, प्रभूचा प्रभू आहेस परमेश्वरा. जी काही आम्ही उपकार स्तुती तुझ्या पायथ्याने ठेवतो तो बाबा त्याचा स्वीकार कर येशू ख्रिस्ता. आणि तुझ्या नावाचं, फक्त तुझ्या नावाचं गौरव करून होऊ दे परमेश्वरा. ही स्तुती आराधना आम्ही तुला अर्पितो परमेश्वर, तू स्वीकार कर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू मास्टर. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया. हो तेरी स्तुती हो
स्तुती आराधना आम्ही तुझ्या पायचरणी अर्पित करतो. याचा तू स्वीकार कर परमेश्वरा. ही सुंदरशी वेळ तू आशीर्वादाने भर परमेश्वरा. ही छोटीशी स्तुती आराधना तू स्वीकार कर. येशू ख्रिस्ताच्या गौर प्रिय नावात मागते म्हणतो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, या आजच्या शुक्रवारच्या सभेमध्ये ही साक्षींची वेळ आहे. तर आपण सर्वजण हिंजवडी या भागातून सिस्टर चंदा शेळके व त्याचबरोबर सिस्टर छाया देवगर आपण यांची साक्ष ऐकूयात. सिस्टरची साक्षी आहे. देवाला मी धन्यवाद देते, गौरवमयमध्ये ते खरोखर देवा आपली चमत्कार करणारा परमेश्वर आहे. आणि सिस्टरला नाही का खूप ताप आलो होतं, दोन दिवस झालं तर खूप ताप आलं होतं. आणि त्यांच्या घरी नाही का मीटिंग चालते, प्रार्थना सिस्टर घेत असते. आणि मग प्रार्थनामध्ये मीटिंग घ्यायला गेली ते सिस्टर, आणि तिथं प्रार्थना केलं तेव्हा देखील देवा पण तिला सिस्टरला आरोग्य दिलं. आणि आपलं शुक्रवारची पास्टरने देखील प्रार्थना केलं, त्या प्रार्थनेमध्ये देखील पूर्ण मोकळीता मिळालं ती सिस्टरला. सगळं सर्दी खोकला ताप खूप ताप आलं होतं, तेव्हा पण देवापाने त्याला पूर्ण आरोग्य दिलं. म्हणून सगळं गौरव महिमा येशील. खरोखर आपला देवा चमत्कार करणारा परमेश्वर आहे, आरोग्य देणारा परमेश्वर आहे. म्हणून धन्यवाद देते येशूला. देवाला धन्यवाद देते, खरोखर देवा खूप चमत्कार करणारा परमेश्वर आहे. माझी जाऊच्या मुलीची साक्षी आहे, कारण का माझी जाऊची मुलगी 3 महिने झाली इथं त्यांच्या घरामध्ये भांडणं झालं होतं, इथं येऊन होती ती. तर आम्ही नाही का खूप प्रार्थना केलं, देवा यांचं कुटुंब तू एकत्र कर, त्यांच्या कुटुंबाला तू चेंज कर, त्यांच्या पतीला देखील चेंज कर. आणि खरोखर देवापाने एवढं चमत्कार केलं की त्याच्या पूर्ण कुटुंबाला चेंज केलं. आणि ते स्वतःहून फोन करून सांगितलं की मुलीला तुम्ही पाठवा म्हणून. आणि हे सगळं काय देवबापच आपले चमत्कार करू शकते. आणि खरोखर देवापाने चमत्कार केलं, सगळ्या कुटुंबाला तू चेंज करून टाकलं. आणि ती काल नाही का गावाला देखील गेली. मग सगळं गौरव महिमा येशूला देते. खरोखर देव नाही का आपलं कुटुंब तोडणारा जोडणारा परमेश्वर आहे. आणि खरोखर त्याचं कुटुंब पूर्ण जोडलं, मग सगळं गौरव महिमा येशूला देते. आणि धन्यवाद देते येशूला. धन्यवाद येशू. दुसरी साक्ष सांगते, माझी गावाकडची आहे. माझी आई खूप आजारी होती, ताप, हातपाय, डोकं खूप दुखत होतं. आणि मी सिस्टरला देखील सांगितलं होतं पास्टरला सांगा प्रार्थना करा म्हणून. आणि प्रार्थना देखील विनंती लिहून दिली होती. आणि पास्टरने देखील प्रार्थना केली त्यांच्यासाठी, आणि त्यांना पूर्ण आरोग्य दिलं, तर सगळं मोकळं दिलं. म्हणून सगळं गौरवमय येशूला देते. खरोखर देवा आपले चमत्कार करणारा परमेश्वर आहे, आरोग्य देणारा परमेश्वर आहे. माझी बहीण देखील गावाकडे खूप ती आजारी होती, त्या पोटामध्ये देखील खूप दुखत होतं. आणि देवापाने तिला देखील चमत्कार केलं, तिथे देखील आरोग्य दिलं, तिला पूर्ण मोकळे दिले, त्याच्या घरामध्ये शांती प्रीती दिली, त्याच्या घरामध्ये भांडणं देखील होत होतं. सगळं काही देवापाने तिथे चमत्कार केलं. आणि सगळं आता ते चांगले राहत आहे. आणि तिला देखील आरोग्य दिलं. मग सगळं गौरव महिमा येशूला देते. खरोखर देव आपल्या काही चमत्कार करणारा परमेश्वर आहे, आरोग्य देणारा परमेश्वर आहे, सगळ्यांना सोडणारा परमेश्वर आहे. म्हणून धन्यवाद देते येशूला. सगळं महिमा गौरव येशूला देते. गावाकडची साक्षी, एक बहीण खूप नाही का त्यांना खूप सैतानाने खूप वेळलं होतं, त्यांच्या अंगामध्ये खूप सैतान लागलं होतं. आणि आमच्या प्रार्थनामध्ये आमची 3 टाइम प्रार्थना चालते, त्यासाठी आम्ही तासभर प्रार्थना खूप करत होतो. देवाप्पा तू चमत्कार कर, त्यांच्या सगळे शरीराचे सगळे वेदना तू काढ आणि तू आरोग्य दे. आणि खरोखर देवाप्पाने एवढं चमत्कार केलं, सगळं त्यांना मोकळीता केलं, त्यांना आरोग्य दिलं. आणि त्यांना नाही का पूर्ण बरं केलं. मग सगळं गौरव महिमा येशूला देते. खरोखर आपला देवा चमत्कार करणारा परमेश्वर आहे. किती जरी सैतान कार्य केलं तरी सैतान हारलेला आहे, येशू विजय झाले. येशू मध्ये सगळं काही विजय झालेलं आहे. मग सगळं गौरव मी येशूला देते आणि धन्यवाद देते येशूला. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, आता आपण पाहिले जसं छाया देवकर सिस्टर सांगतात की त्यांना भरपूर ताप आला होता आणि त्यांच्या घरी पण प्रार्थनेसाठी त्यांनी घर दिलेलं आहे. त्या प्रार्थनेत आणि प्लस त्यांनी सांगितलं की जे व्हिडिओद्वारे जे आपले पास्टर लिनस जे आपल्याला शुक्रवारच्या दिवशी जे संदेश सांगत होते, संदेशातून सुद्धा त्यांना आरोग्य देवबापाने दिलं. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात. आणि फक्त परमेश्वर आरोग्य देणाराच नाही तर माझ्या प्रियांनो, परमेश्वर कुटुंब देखील जोडणारा आहे. जसं आपल्या या ठिकाणी चंदा सिस्टर सांगत आहेत की त्यांच्या जावेच्या मुलीचा पूर्ण संसार विखरलेला होता, पण फक्त प्रार्थनेमुळे प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केला आणि परमेश्वराने तिच्या सासरच्या लोकांचं हृदय बदललं. आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी फोन करून तिला नांदवण्यासाठी घेऊन गेले. म्हणजे आपला परमेश्वर किती अद्भुत आहे. आणि त्याचबरोबर परमेश्वर फक्त इथूनच नाही तर पास्टरांनी ज्यावेळेस फोनवरून प्रार्थनेच्या विनंत्या ज्या लिहून दिल्या होत्या चंदा सिस्टरांनी पास्टरांना, त्या प्रार्थनेद्वारे गावाला त्यांचे आई वडील व जी बहीण आहे त्यांना देखील तिकडे आरोग्याने भरलेलं आहे. आणि खरोखर परमेश्वराने या हिंजवडी भागामध्ये गावाकडे संपूर्णपणे खूप मोठा चिन्ह चमत्कार केलेला आहे. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, या वचनाची वेळ आहे तर आपण सर्वजण आपले रेव्हरन्स पास्टर लिनस यांचं स्वागत करूया आणि प्रभूच्या वचनाकडे वळूया. Lord. प्रभूची स्तुती असो. Once again I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. मी पुन्हा एकदा आपला अतुल्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुमचं स्वागत करतो. And this is a very good time we need to learn and grow in a spiritual
as the Lord leads in our lives. आणि आताची फार सुंदर अशी वेळ आहे की जसं परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करेल, चालवेल, त्यानुसार आपल्याला वचन Amen. करेल. Week after week we are learning, and I know you all are growing, and we need to implement certain things in our life that we may grow spiritually, and all the physical blessings will flow in our lives. आणि जसं प्रत्येक आठवडा मागून आठवडा आपण वाढत आहोत, शिकत आहोत, तर आपल्याला आत्मिक व आपल्या प्रत्येक भौतिक गोष्टीमध्ये पण आपल्याला आशीर्वाद होण्यासाठी. Amen. So we all just close eyes and look to God, and we all pray. तर आपण सर्वजण डोळे बंद करून प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पित्या, again we all come before your throne of grace. परत एकदा आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर. Lord, I pray प्रभू मी प्रार्थना करतो. your mercy endures forever and ever. प्रभू तुझी जी दया आहे ती सनातन आणि सनातन And आहे. I know, O Master, आणि प्रभू मला and ठाऊक your आहे. word also says, oh Father, my grace is sufficient for you. आणि प्रभू तुझं वचन हे सांगतं परमेश्वर की तुझी कृपा आम्हासाठी Lord, पुरेशी आहे. every day we live and we survive only because of your grace and your mercy, O Master. कारण प्रभू जे आम्ही प्रत्येक दिवशीच आम्ही जगत आहोत परमेश्वरा, जर आम्ही निर्वाह करत आहे तर फक्त तुझ्या कृपेमुळेच. Lord, we all pray, O Master. प्रभू आम्ही सर्व प्रार्थना We करतो. all thirst for your word, O Master. आम्ही सर्व तुझ्या वचनासाठी We all तहानलेले thirst आहोत. for you, O Master. सर्व तुझ्यासाठी तहानलेले We आहोत. every day we seek your face, O Master. प्रत्येक दिवशी आम्ही तुझा चेहरा शोधतो And प्रभू. Lord, I know, Lord, you always speak through your word, O Master. आणि प्रभू मला ठाऊक आहे तू नेहमी तुझ्या वचनातून आमच्याशी And today बोलतोस. we pray, O Master, आज आम्ही प्रार्थना करतो. increase our anointing, O प्रभू Master. आमचा अभिषेक वाढव. And to increase our anointing, help us to learn what principle we need to keep in our lives, O Master. आणि प्रभूजी अभिषेक वाढवण्यासाठी कोणते तत्व आम्ही आमच्या जीवनामध्ये बाळगले पाहिजे ते आम्हाला तू शिकव. You reveal us, O तू आम्हाला Master. प्रगट You कर. reveal. We want to grow in your anointing, O Master. प्रभू तू आम्हाला प्रगट कर, कारण आम्हाला तुझ्या We अभिषेकात want to grow in the वाढायचं. double portion of anointing, O आम्हाला Master. दुप्पट अभिषेकामध्ये We want वाढायचं. to having to have that triple anointing in our lives, O Master. प्रभू आम्हाला त्या तिप्पट अभिषेक हवा आहे. Lord, help us, O Master. प्रभू आम्हाला मदत कर. Help us to everyone that we may learn and receive more and more anointing as we do all the in practice, O Master. जसं परत आम्ही सर्वजण सरावामध्ये आणू प्रभूजी, तर मग प्रत्येकास मदत कर. Thank you, Father. धन्यवाद पिता Thank you, परमेश्वर. Jesus. धन्यवाद Psalms येशू. 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये असू दे. And Mark 11:24, I know, Lord, you answer our prayer, O Master. आणि परमेश्वर मार्क 11:24 प्रमाणे तू आमच्या प्रार्थनेला उत्तर And you will do दिले. great things as today people will watching and will listen your word, O Master. आणि प्रभू जसं तुझे लोक बापा तुझं वचन ऐकून पाहतील परमेश्वरा, तू महान गोष्टी करणार In आहेस. Jesus' name I pray. येशूच्याच नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. Hallelujah. To all my disciples and the leaders, I want to encourage you, just tune in for 45 minutes and surely God will speak to you and He will reveal you certain things, how important we need to abide the word of God in our lives. तर सर्व शिष्यांनो, सर्व लिडरशिप तुम्हाला सर्वांना प्रोत्साहित करू इच्छितो की आज परमेश्वर जो आपल्याला कशा पद्धतीने सांगत आहे की त्याच्या वचनामध्ये आपल्याला राहायचं So आहे. today we have taken a new subject, my dear people. तर आज मी एक नवीन विषय घेतलेला आहे. We have know the anointing, my dear people. I have spoken about the Holy Spirit also, and the anointing little bit. And today I'll just speak more about little the anointing, how we need to increase the anointing, my dear people. जसं आपण माझ्या प्रिय अभिषेक आपल्याला माहिती आहे, आपण पवित्र आत्म्याविषयी शिकलेलो देखील आहोत, तर आपण आता थोडंफार पाहणार की अभिषेक काय आहे. Amen. There's like anointing is there. There's a double portion of anointing, and we all know the double, but we'll learn how what is the triple anointing comes, my dear people, and how we can receive the triple anointing in our lives. तर माझ्या प्रियन आपल्याला अभिषेक माहिती आहे आणि दुप्पट अभिषेकाबद्दल पण आपण ऐकलेले आहोत, तर आज आपण शिकणार आहोत की तिप्पट जे अभिषेक आहे ते काय आहे. Amen. And Bible also speaks about the triple anointing, and we learn, my dear people, as we go step by step, my dear people. I may not complete in 2 weeks, but surely the third week will complete, because I want to make it little clear and small episode, and I'll make you that you can understand what is the triple anointing we carry in our lives. तर माझ्या प्रियानं जसं आपण टप्प्याटप्प्याने जात असताना हे फक्त 1 किंवा 2 आठवड्यामध्ये होणार नाही, तर 3ऱ्या आठवड्यापर्यंत आपले नक्कीच संपेल आणि तुम्हाला समजेल. I'll try to do in 2 weeks, but if doesn't, we'll go to 3 weeks, because it is a very beautiful message that as we are leaders and want to grow in the leaders in a full-fledged, my dear people. आणि माझ्या प्रियानं मी प्रयत्न करेन की 2 आठवड्यामध्ये संपेन, पण हा फार सुंदर असा संदेश जर नाही संपला तर मी 3ऱ्या आठवड्यामध्ये चालू करेन. Amen. So today's like subject is a triple anointing. Amen. Receive the triple anointing. तर Hallelujah. आजचं जे शीर्षक आहे ते आहे की तुम्ही तिप्पट अभिषेक Amen. स्वीकारा. So I'll little give the brief heading, and I'll go into the outlines, and I'll go into the more of brief, my dear people. मी तुम्हाला असं उलगडा करून सांगतो, मग पुढे आपण Amen. वचनामध्ये Like वळू. 3 anointing speaks about, the first anointing speaks about the leper anointing. जसं 3 जे अभिषेक आहे त्यातला पहिला जो अभिषेक आहे तो त्या ठिकाणी
कुष्ठरोग्याबद्दल सांगत आहे. Yes, Kushtaroga's anointing. Amen. The leper anointing. He speaks about the leper anointing. Hallelujah. कुष्ठरोग्याच्या अभिषेकाबद्दल Amen. सांगत आहे. I'll speak you. You'll understand what is the leper anointing. It is just many things are hidden. We need to understand what is all things we need to learn, my dear people. तुम्ही म्हणता काय कुष्ठरोग्याचा अभिषेक कसा, पण मी तुम्हाला सर्व शिकवतो कारण की सर्व आतमध्ये गोष्टी आहेत आपण Amen. पाहूया. The first is the leper anointing. Second is the priest anointing. सर्वात पहिलं जे आहे ते कुष्ठरोग्याचा अभिषेक आहे, दुसरा आहे याजकाचा And the अभिषेक third is the king's anointing. आणि तिसरं जे आहे राजाचा That is अभिषेक. called the triple anointing, my हे dear अशा people. प्रकारे So, तिप्पट Amen. अभिषेक. So the God wants you to be a leader who get results. Amen. God wants each and every disciples or leader to get results from your life, my. And for that we need the anointing. Without the anointing, the results will never come in our life or never come in the person whom you are praying, my dear people. तर माझ्या प्रियानं परमेश्वराची इच्छा आहे की आपण शिष्य या नात्याने किंवा लिडरशिप या नात्याने आपल्या जीवनातून काही चांगला निकाल यावा असं परमेश्वराची इच्छा आहे. ते निकाल येण्यासाठी आपल्याला अभिषेकाची Amen. गरज आहे. And then we get want to get the good result, and what effort we may like the good result will really make a impact to the surroundings and to the world. Yes, that person carries the anointing, my dear people. आणि चांगला निकाल येण्यासाठी म्हणजे चांगला निकाल कसा असतो की लोकांवरती ते चांगली छाप पाडते की हो त्या व्यक्ती चांगला अभिषेक Amen. बाळगत People आहे. has to know from your anointing, not about your name, not about what you do of the things, but they should know, yes, that person carry the anointing, my dear people. तर माझ्या प्रियानं लोक तुम्हाला तुमच्या नावाने ओळखत नाही पण तुमच्या अभिषेकाने ओळखतात की जो अभिषेक तुम्ही घेऊन चालताय. Amen. So, like I have experienced in my life, my dear people. I was just preparing this message, and before that also, and last week's also message, the networking. I could see it is not the things where we want to network. People, when your heart desire, God takes you and uses you for His glory, and the people say, yes, we feel the anointing, and the message relates to that, my dear people. Hallelujah. जसं माझ्या प्रिया आपण लास्ट वीक म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये आपण नेटवर्किंग हा विषय पण शिकवलो होतो की लोकांपर्यंत पोहोचणे, तर त्याच्याच निगडीत हा संदेश आजचा आहे माझ्या प्रियांनो. नाही, त्याचा निगडीत नाहीये. Like it त्याला works. जुळणारा म्हणजे Amen. त्याच्यात We जुळणारा. learned that networking, my dear people, and it's implemented in my life. I've always been doing the works, and what message I prepared for the anointing, the triple anointing, and that showed the previous day of today, like Thursday, when I went for one of the house visiting. Nearly 4 hours, me and my wife spent there for the prayer, and it was a great anointing was there in the family's life. आणि जसं माझ्या प्रियानं आज शुक्रवार आणि काल जसं गुरुवार होता तर आम्ही व माझी पत्नी एका कुटुंबाकडे गेले 4 ते 4.5 तास त्या ठिकाणी आम्ही त्या कुटुंबाला वेळ दिला, आम्ही त्यांच्याशी बोललो. I mean, almost from 5 o'clock evening till 9 o'clock, 9:15, we reached at almost 10 o'clock. We was just like in the whole building, 5 families, every house I was visiting, and most it was if you know, nobody will go who have a COVID patients, nobody will go into their houses, but God said, are you able to go? Yes, I said, I go. I went there, my wife, and we prayed for every family who came out from the COVID, and they were negative, and we could go and pray, and they were said, yes, we could feel the anointing in this house, and we need that anointing in our lives. तर माझ्या प्रियानो काल आम्ही 5 ते रात्री 9:15 वाजेपर्यंत त्या कुटुंबियांच्या घरी होतो. एकाच बिल्डिंग मध्ये जवळजवळ 5 कुटुंब होते आणि अशा ठिकाणी की ज्यांचे रिपोर्ट जे आहेत त्यांचे COVID-19 चे त्या ठिकाणी निगेटिव्ह आलेले होते आणि अशा ठिकाणी कोणी जात नाही. तर परमेश्वर विचारत होता, तू तयार आहेस का जाण्यासाठी? पॉझिटिव्ह जाऊन ऍडमिट होऊन 1 महिना झाल्यानंतर ते घरी निगेटिव्ह आलं. I visited, nobody visits, and the whole building families were in the COVID, my dear people, and they came out with much prayer. We all are praying, but nobody visited the house except me and my family. The first we went and we prayed for the whole family, for the whole all the brothers and everyone. तर माझ्या प्रियानं फक्त त्यांचे रिपोर्ट्सच त्यांनी चेकअप नव्हते केले. त्या ठिकाणी ते अगोदर ऍडमिट देखील होते, महिनाभर ते पॉझिटिव्ह होते. नंतर जेव्हा त्यांचे निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर ते घरी आले. त्या ठिकाणी कोणीही व्हिजिटला गेलेलं नव्हतं भेट द्यायला, पण मी व माझी पत्नी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली आणि प्रार्थना And they केली. said, you are the couple who came first in our house. आणि ते बोलले की तुम्ही जे पहिलं जोडपं जे आमच्या घरी पहिल्यांदा आलात. My dear people, God is with us.
आणि माझ्या प्रियांनो परमेश्वर आपल्या सोबत The आहे. impact, we need to put that impact in the people. That person carries the anointing. Yes, why the people call? Yet yes, that person carry the anointing. If they doesn't carry the anointing, they will not call you. We need to carry the anointing in our life to become a good leader, my dear people. तर माझ्या प्रियांनो अशा प्रकारची छाप आपल्या लोकांवरती सोडायची. जर आपल्याला तो अभिषेक असेल तरच आपण छाप सोडू शकणार आणि तरच लोक आपल्याकडे अभिषेक असेल तर लोक आपल्याला ते Amen. So बोलणार. like it will be a question always arise. But how can we be that kind of leader, my dear people? मग आपण त्या प्रकारचे लीडर कसे बनणार? Amen. That is the question will arise in when we want to become that good leader, and we'll study about how the God wants to be faithful in many areas, in not only the word but in practically. Then the triple anointing increases, my dear people. तर माझ्या प्रियांनो आपल्याला चांगला लीडर जर बनायचं असेल तर अशा प्रकारे आपल्याला अभिषेक हवाय आणि त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे हे परमेश्वर त्या वचनातून आपल्याला Amen. सांगतो. The most needed thing, the first needed, what the leader should do in his life. आणि सर्वात जी पहिली महत्वाची गोष्ट लीडरनी केली पाहिजे त्यांच्या Amen. जीवनामध्ये That is the focus. ते म्हणजे लक्ष केंद्रित Amen. करणे. Focus on what, my dear people? कशावरती लक्ष Amen. केंद्रित As we करणे? want to grow, as we read the word of God, as we want to do many things, but where is our focus? Amen. Focus is very important. Without focus, you cannot become a good leader or good disciples, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण देवाचं वचन वाचतो, प्रार्थना करतो, आपल्याला देवामध्ये वाढायचं आहे, पण आपलं लक्ष कुठे आहे ते महत्वाचं आहे. आणि आपलं जे लक्ष आहे, जर आपल्याला चांगलं लीडर बनायचं तर आपल्याला लक्ष एकाच ठिकाणी लावलं Amen. पाहिजे. And the focus, when you keep, what is that focus? जर तुम्ही ते लक्ष केंद्रित On करता ते लक्ष what काय? things you keep the focus? मग कोणत्या गोष्टीवर तुम्ही लक्ष Amen. केंद्रित करताय? Amen. And you read the word of God. I know you all are reading the word of God every day, but that word, how you focus on that word of God, my dear people. माझ्या प्रियानं तुम्ही दररोज प्रत्येक जण देवाचं वचन वाचता ते माहिती मला, पण तुम्ही त्या देवाच्या वचनाकडे कशा पद्धतीने लक्ष केंद्रित करत आहात? As a leader, we need to be in a practical areas. Not only be the sayer, but the practical when you do it, start doing. Then the anointing increases, my dear people. If you're not doing the practical, it will not increase the anointing in your lives. तर माझ्या प्रियानं लीडर या नात्याने आपल्याला फक्त बोलणारे नाही तर आपल्या सरावामध्ये आणणारे पाहिजे. तेव्हा आपला मग आपण ज्या सरावामध्ये आणणार तेव्हा आपला अभिषेक वाढतो. I mean, like the first step, it's like many things we read in the Genesis chapter, the Old Testament. We speaks about like Noah's time, my dear people, Enoch's time, my dear people, Abraham's time. Like we can see, they all were obedient and giving people. Hallelujah. तर माझ्या प्रियांस आपण जुन्या काळात उत्पत्तीपासून जर पाहतोय आपण त्या ठिकाणी तर अब्रामाच्या जीवनात, मोशेच्या जीवनात, नोहाच्या जीवनातून आपण पाहतो की त्यांचा अभिषेक वाढतच गेला. Amen. So the first most important thing is faith and giving. Hallelujah. That we think to be practical. Amen. We should put in practical. Many times we are not put into the practicals. We should have that faith and giving in our lives. तर माझ्या प्रिय सर्वात मुख्य जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या सरावात आणण्यासाठी आपल्यामध्ये तो विश्वास पाहिजे आणि आपलं देणं पाहिजे आणि आपण त्याच आपल्या गोष्टी आपल्याकडे कमी असतात. Amen. Like Hebrews 11 verse 6, what the word of God says, but without faith it is impossible to please him. That is the faith. It speaks about the faith, and he come to the God must believe. When he comes, he must believe he is. That means God is there, and that he is a rewarder. That means only God can give the rewarder. Amen. And those who diligently seek him. It speaks about clearly about the faith, my dear people. आता आपण जसं आपण या ठिकाणी इब्रिकरास पत्र 11:6 मध्ये पाहत आहोत की आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. म्हणजे परमेश्वर संतोषवेचा आहे आपल्याला विश्वासाबद्दल सांगितलेलं आहे आणि पुढे सांगितले की कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. Amen. It's clearly in the Hebrew 11:6 says. It speaks about the faith. Amen. That means without faith it is impossible to please God. Amen. Hallelujah. आणि म्हणून इब्री 11:6 अगदी स्पष्ट आपल्याला सांगत आहे की जर आपण परमेश्वर विश्वास ठेवत नाही तर आपण त्याला खुश करू शकतो. Amen. And when you have faith, my dear people, we need to come to God and believe, yes, that he is there, he is in our midst, and he is listening what we are doing. He is watching every day about our life, what God wants from our life, my dear people. जर माझ्या प्रिय आपला जो विश्वास असेल तर आपल्याला हे विश्वास ठेवणं गरजेचं आहे की हो परमेश्वर आपल्या समवेत आहे, आपल्याला त्याची नजर आहे की आपण काय करतो. Amen. That is faith. We must believe. That was it. Says, when you come, you must believe that God is there. Amen. Hallelujah. म्हणून आपण विश्वास बाळगणं फार गरजेचंच आहे की हो परमेश्वर आहे आणि तो आपल्या समवेत Amen. आहे. And when we say yes, God is there, my dear people, be sure that yes, He will
give the reward, my dear people. Whatever works we have faith in God, God will surely give the reward, my dear people. And the Those who diligently seek, those who are not seeking Him, God will never bless, my dear people. Many people are there seeking, but what God, we seeking God, God will give you reward, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं आपण विश्वास ठेवतो की परमेश्वर हा आहे आणि मग परमेश्वर आहे तर तो आशीर्वाद करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला परमेश्वराचा शोध जे करतात त्यांनाच परमेश्वर आशीर्वाद. कोण शोध करतो? जो झटून परमेश्वराचा शोध करतो, परमेश्वर त्यांना प्रतिफळ Amen. देतो. So it's most important thing. So like we should have that faith. Yes, I have faith in God. Hallelujah. And I know, Lord, you all have that faith in God, my dear people. Many a times reminds always good. Amen. We know that we have faith, but we never be in the practical. That times we show, oh, you don't have faith. The person who has a faith, we always be in the practical, going to the doing the practicals, my dear people. तर माझ्या प्रियांनो, जसं आपल्यामध्ये हो विश्वास तर आहे पण आपल्या कधी आठवण करून देण्याची पण गरज असते, कारण की जर आपण विश्वासात आहोत तर आपण सरावामध्ये आणलंच पाहिजे. मग Amen. आमेन. I've seen people. They say I have faith, but when see their life, there is no faith in their life. That means they're only the sayer. They're only not the doer. They're not in the practical. But that was when I admire people, when I look at the people, how they grow, how they do. At that time I realized, oh, they don't be a seer, but be the doer. God wants the practical, then the anointing increases, my dear people. तर माझ्या प्रियानं मी अशा लोकांना देखील पाहिले, कारण की मी नेहमी बोलत असतो, मी जस्ट पाहतो लोकांना की ते कशा पद्धतीने वाढतात, मी ते सगळं पाहत असतो की आपल्याला फक्त बोलणारे नाही तर त्या ठिकाणी करणारे व्हायचं. Amen. Faith always takes into the upper. Means it lifts, my dear people. It lifts our spirits. Hallelujah. Amen. Because yes, God is there and I can do all things. Oh, who strengthen me, my dear people? तर माझ्या प्रियांचा विश्वास जो आहे तो नेहमी आपल्याला वर उचलत असतो, कारण की हो माझ्या प्रियानं परमेश्वर जो आपल्यामध्ये आहे तर त्याचं सामर्थ्य आपल्याला उचलता येते. Amen. What Paul says in Philippians 4:9, my dear people. तर पौल फिलिप 4:9 मध्ये काय सांगत आहे? Amen. We read in the 8 and 9, just read 8 and 9. You'll understand what Paul wants to say there, my dear people. तर आपण 8 आणि 9 हे वचन वाचू. त्या ठिकाणी पौल आपल्याला काय सांगू इच्छितो? बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व जे माझे ऐकले पाहिले ते आचरित राहा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. What it says? Keep putting into practice. That also Paul says in the 9th verse. म्हणजे पौल 9व्या वचनात काय सांगते की सरावामध्ये आणा. Amen. So that is important. He teaches something where he says put into practice. Keep putting. Amen. We have faith. If you are not putting into the practice, that means that your faith is like is on the water. It always shakes, my dear people. Paul clearly says, put into practice all you learned and received from me. Hallelujah. म्हणजे या ठिकाणी पौल अगदी स्पष्ट सांगत आहे, तुम्ही जे काही माझ्यापासून शिकलेले ते सर्व सरावात आणा, कारण तुमचा विश्वास आहे तो जर सरावात नसेल तर ते पाण्यावर असल्यासारखंच आहे, कारण ते हलत राहणार. नेहमी मग आपलं नाव काय असतं, पाण्यामध्ये डोळत असतं. Amen. Amen. The faith always moves, my dear people. The faith should be very strong in the Lord. That is why Paul, this verse is a very beautiful verse, my dear. That's why he says, receive from me everything you heard. Everything from me heard. That means Paul's life was not only the practical, where on the road of Damascus what happened, my dear people. He not stayed, but he put into practice what Jesus told him, and he started preaching the gospel, and you could see the anointing was increasing upon his life, my dear people. तर माझ्या प्रियानं पौल आपल्याला काय सांगतात, जे काही माझ्यापासून तुम्ही स्वीकारले, म्हणजे फक्त दिमिश्काच्या रस्त्यावर जे घडलं ते त्याच्याबद्दल बोलत नाही, तर त्या ठिकाणानंतर पौलाने स्वतःला देखील सरावात आणलं आणि पौलाने अनेक लोकांना त्या ठिकाणी सुवार्ता Amen. दिली. You say you heard me from me and you saw me doing. That was clearly says. आणि पौल स्पष्ट सांगत आहे की तुम्ही माझे जे म्हणजे ऐकले पण आहे आणि मी जे बोललो ते देखील तुम्ही ऐकले, पाहिले आहे. That is why, my dear people, many a times we see all things, but still we shake as we don't have faith in our life, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण पाहतोय, ऐकतोय, पण तरी आपल्यामध्ये विश्वास नसल्यासारखं आपण हालत Amen. राहतो. When we lack of faith, my dear people, surely there will be always be a disturbing spirit or disturb your peace. The peace will always never be peace in your heart, my dear people. You will lose your peace every day, and you will lose your everyday anointing. You will not know. Yes, the coming of the Holy Spirit we know, but going of the anointing
anointing and the Holy Spirit, you will never know in your life, my dear people. तर माझ्या प्रियांच्या आपल्यामध्ये तो अशांतीचा आत्मा असतो, त्यावेळेस आपल्याला ती शांती प्राप्त होत नाही, कारण की आपल्याला पवित्र आत्मा आलेला तर समजतो, पण पवित्र आत्मा कधी गेला आपल्याला कळत नाही. मग आपण पूर्ण आपलं मन विचलित असतं. I mean, like example, a person who works, he gets the wages, my dear people. म्हणजे एक मी तुम्हाला उदाहरण देतो, जो कमावतो त्याला पगार I mean, मिळतो. one who goes out of the house and go to the work, he gets the payment. He's not at home, he sits the work and get the payments, my dear people. तर जो घरामध्ये म्हणजे बसतो त्याला पगार मिळत नाही, पण जो बाहेर जातो काम करतो त्याला I mean, पगार he knows I have मिळतो. to go into the company, that is the faith. Yes, I have to go and work there, and I know my boss will give, that is the faith. I mean, he has holding that I will work and I'll get my wages. The same way, the reward is in the God's hand. God want to say, yes, you have faith in me, but where is the practical? When you are doing the practical, I will give the reward to you, my dear people. Hallelujah. तर माझ्यापर्यंत सगळ्या व्यक्तींना बाहेर जावं लागतं, कंपनीमध्ये जाऊन काम करावं लागतं. त्यांचा एक विश्वास असतो, हो मी महिनाभर काम केलं तर मला पगार मिळणार. तशाच पद्धतीने परमेश्वर पण म्हणतो, तुझा जो विश्वास आहे तो सरावामध्ये आण, तेव्हाच आपल्याला त्याचा आशीर्वाद Amen. मिळतो. If you are not doing anything, my dear people, surely if you want to become a leader, if you there is faith in you, if you are not doing the practical, my dear people, then something you lack. You will not receive that anointing, and God will have the limitations to use you. He will draw a line in your life, my dear people, and say, yes, okay, fine. You in this area, in this much only you can handle, not so much, because God wants every person to grow every step. Amen. And he says, okay, you're fine. Okay, you're fine. Be there. God has a better plan. Hallelujah. तर माझ्या प्रियांचा तुम्ही विश्वास तर ठेवताय, पण जर तुम्ही सरावात आणत नाहीये तर परमेश्वर म्हणतो ठीक आहे, काही मर्यादा आखून देतो. जर तुम्हाला करायचं नाहीये तर ठीक आहे म्हणतो, पण परमेश्वराची इच्छा काय असते की आपण त्याच्यावरती आपण प्रत्येक गोष्टीमध्ये वाढत जायला पण केलं I mean, Paul clearly says, you have heard everything. I mean, you received me from everything, and you heard from me and saw me doing, he says. Then the God of peace will be with you. Then he says, amen. All when you do the work of God, the peace will come. How the God's work be done? Not at home. It is going outside. And many things I will tell you, my dear people. Then I will go into the triple anointing. How? Because this is the basic where we need to learn. Then the anointing increases in the level, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं पौल आपल्याला स्पष्ट सांगत आहे की जे स्वीकारले व जे माझे ऐकले पाहिले ते अचलित राहा, त्याच्यानंतर मग शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. तो स्पष्ट सांगत आपल्याला. First the faith and then the giving. I'm speaking, my dear people. That area we should be the practical, my dear people. म्हणून पहिला जो आहे तो विश्वास आणि मग देणं, त्याच्यामध्ये आपण So सराव when you have पाहिजे. faith in God, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता, so when you go out, that means you're giving. Amen. The giving comes in the many areas, my dear people. If I start speaking, it goes to the from the pledge to the offerings to the 1/10 to the many areas. It comes to giving. So I will not go all things. I share little where you're giving. God wants. Come on, you go and preach the gospel. That means the word which you have I've given to you. You share the word of God. The faith. That means give the word of God. Preach the word of God. That is also giving, my dear people. तर माझ्या प्रियानं पहिला आहे विश्वास, दुसरं म्हणजे देणे. आणि देण्याचे अनेक स्वरूप आहेत, जसं तुमचा करार आहे, दशमांश आहे, तुमचे अर्पण आहेत, आणि त्याचबरोबर जे तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराची वचनं घातलेली आहेत ते वचन घेऊन जे तुम्ही बाहेर जाऊन सांगतात ते वचन देणे, ते पण एक देणं आहे. I mean, so like when you see that a person, we know in the Bible also speaks about a woman who is of the old widow. She came into where Jesus was preaching in that one of the synagogues, my dear people. That was in speaking about the Luke 21:3. आणि बायबल लूक 21:3 मध्ये सांगत आहे की ज्या ठिकाणी सभास्थानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सुवार्ता सांगत असे एक विधवा स्त्री त्या ठिकाणी आली. Where it speaks about the measure. Amen. The measure of giving. About that woman, the poor woman. Amen. And that time the offering was taken, my dear people. म्हणजे त्या ठिकाणी ती गरीब विधवा स्त्री होती, दानार्पणाबद्दल सांगितलेले, तिच्या देण्याबद्दल, ते दानाबद्दल सांगितलेले. Amen. And Bible says, he said, what does it? Jesus said, that means, oh of truth, I say unto you, that this poor widow had cast more than all, it says. आणि Hallelujah. मग त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला, त्या सर्वांना तो म्हणाला की हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे. Amen. That means Jesus knew her that she had nothing, only that coin. Amen. And many were there, rich were there, but out of richness they have given. But this woman, out of poverty, out of what? Because she don't know that when I give this,
the next moment what will happen in my life, she don't know, but she has given, but Jesus noticed that, my dear people. Hallelujah. तर माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी तिला चांगल्या रीतीने जाणत होता, कारण की त्या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो की देणारे तर भरपूर आहे, जे श्रीमंत आहे ते त्यांच्या श्रीमंतीतून देतात, पण ती ते विधवा आणि गरीब स्त्री होती, जे तिने तिचे जे काही नाणे दिले, तिला हेही माहित नव्हतं हे दान दिल्यानंतर माझ्या लगेच त्याच्यानंतर माझ्या बरोबर काय घडेल, म्हणजे काय घडेल. Because there clearly says poor widow. कारण काय सांगितलंय, ती गरीब विधवा होती. गरीब म्हणजे you know the poor, they don't have nuts, they have what they hand, they will survive in that money, my dear people. तर माझ्या प्रिय आपल्याला माहिती, गरीब किंवा आणि विधवा म्हणजे आपल्याला माहिती, त्यांच्या हातात जे असतं ते त्याच्यावरती त्यांचा निर्वाह होतो. And she poured that what she had, she given. That is the giving heart, that she has faith on God, and she poured into that offering, into the box, my dear people. That is the giving. That is the, we need to learn about the leader. Not like faith and giving, it goes hand to hand. Faith had Abraham, the work was there, and he went on giving Isaac as a sacrifice offering on the Mount of Moriah, my dear people. Hallelujah. म्हणून माझ्या प्रियांचो विश्वास आणि जे देणं आहे ते हातात हात घालून चालतं. जशा पद्धतीने आपण पाहतो अब्रामाच्या जीवनातून, अब्रामाचा विश्वास होता आणि त्यांनी देण्यासाठी स्वतःच्या पुत्राला इसहाकाला त्या ठिकाणी अर्पण God करण्यासाठी spoke to me, you have to offer. Amen. And what happened? What Abraham had faith in God, and he had works. Works means what? He took all the stuffs for the offering and he went to give. That is the importance, my dear people. Amen. When Melchizedek also came, what Abraham did? He gave the 1/10, my dear people. He gave. Amen. That is the giving, the faithfulness, knowing the high priest. Amen. We all should learn, my dear people, how I can grow in the anointing, my dear people. Hallelujah. आणि माझ्या प्रिय अब्रामाच्या जीवनातून पण पाहतो, जसं परमेश्वराने सांगितलं की तुझ्या मुलाला तुला अर्पण करायचं आहे, त्या ठिकाणी बरोबर अब्रामाने विश्वास पण ठेवला आणि त्याने अर्पण करण्यासाठी स्वतःच्या पुत्राला नेलं. म्हणजे कसं काय केलं, सर्व तयारी, जे अर्पण आलं प्रत्येक गोष्टी घेतल्या. आणि दुसरीकडे आपण पाहतो मल्कीसदेक पण त्या ठिकाणी ज्यावेळेस आला, तर अब्रामाने देखील काय केलं, त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये म्हणजे याजकाच्या हातामध्ये दशमांश दिला. म्हणून आपल्याला ते मुख्य याजक आपण शिकलो. Amen. That we all learn, my dear people. He gave. We can see the importance, my dear people. That is what the Bible says in Matthew 6:33. We all know this word. But you seek the first kingdom of God and His righteousness, all things will be added to you, my dear people. Hallelujah. आणि मत्तई 6:33 माझ्या आपल्या सर्वांना हे वचन माहिती आहे की आपण पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळत झटायला पाहिजे, म्हणजे त्याच्या बरोबर याही सर्व गोष्टी All आपल्याला. things will be there. We need to seek first the kingdom of God and His righteousness. Amen. And all things will be added. When things were added, my dear people, what God want from your life, my dear people, is to not the blessing should be in your life. You should be giving, my dear people. When Abraham was blessed, he gave, my dear people. We should be having a giving attitude. We should be the disciples. Always should be a leader. Always should be having a giving, my dear people. Hallelujah. तर माझ्या प्रिय, जसं परमेश्वर ठिकाणी आपलं वचनातून सांगत आहे की अगोदर आपण त्याचे राज्य व नीतिमत्व शोधायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आणा प्रत्येक गोष्टी तो जोडणार आहे. जोडल्यानंतर ते परमेश्वराची इच्छा आहे की आपण फक्त बसू नये, तर आपण देणारे व्हायला पाहिजे, तर आपण दिलं पाहिजे. Giving, if you take only the giving word, is a source of God's blessing, my dear people. A source of God's blessings. Hallelujah. That was, it comes to the meaning. Hallelujah. जर आपण देणं याचं जर आपण उलगडा करू जर पाहिलं, तर त्या ठिकाणी म्हणजे देवापासून, म्हणजे आपल्याला उगम जे आहे देण्याचं परमेश्वरापासून आलेलं उगम. Amen. And when you say the giving is a matter of faith. Amen. If you don't have faith in God, you will never give. Giving, when you give, yes, when I give to God, God multiplies and He blesses. That is the faith. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं देणं देखील हा एक विश्वास देखील आहे, कारण जर तुमचा तो विश्वास असेल की हो मी देतोय, तर मला परमेश्वर बहुगुणित पण करतोय, आशीर्वादित पण. Amen. That is the faith. Amen. I practice every day in my life. I put everything in my practice, my dear people. I know wherever I go, the last 2 weeks also, my dear people, I met one person like he was in need, and he came to me and started telling, Pastor, praise the Lord, Pastor, how are you? So I felt in my spirit he needs something. I said, okay, what? So he said, Pastor, there is nothing at my home, no gas, nothing, no job is at my home. So I was praying just in that my spirit, like, Lord, what shall I do, Lord? Should I bless him or not? So Lord put me, you have to bless him, because that's the purpose you have kept. You said, you come out and you will be giving. And when I saw him, I said, right now I have to go for my prayer. 2 to 5 I finish my prayer. You call me at 5 o'clock and I'll tell you, then I'll come and bless you, I said.
आणि माझ्या प्रिन्सचे 2 आठवड्यात देखील मी सरावामध्ये आणत आहे. तर एक भाऊ होता की ज्या ठिकाणी ते मला भेटले आणि ते म्हणाले की पास्टर मला थोडीशी म्हणजे ते प्रेज लॉर्ड तुम्ही कशात असे बोलले. त्याच्यानंतर मला समजलं की त्यांना काहीतरी गरज आहे. त्यांनी सांगितलं की घरी नोकरी नाहीये, गॅस नाही, घरात काहीच नाहीये. तेव्हा पास्टरांनी देवाला विचारलं की प्रभू मी काय करू, मी त्यांना मदत करू म्हणजे करू किंवा नाही. तर परमेश्वर काय म्हणाला, नाही तू दे. मग मी त्यांना म्हणाला आत्ता नाहीये, मी 2 ते 5 ची प्रार्थना करतो, 5 वाजता तुम्ही मला पुन्हा फोन करा, मग मी तुम्हाला देतो. I mean, and it was heavily raining at 5 o'clock. My finish, it was raining. I called him. You don't come till here. You wait on your place. I will come to your place and I will give it to you. I said, and he waited there. When I went there, when I gave, it was a peace in my heart because what God has kept me on this earth, that principle, not only I am sayer or only hearer, but I been doing. Because God says, you sow, I will bless you. And I tell you, on that day when I sowed, I tell you afterwards, I have been reaping. People are being great and bring a blessing to me in my personal life. Hallelujah. आणि माझ्या प्रियनं 5 वाजता मी त्यांना फोन केलो, पण भरपूर पाऊस होता. तर मी त्यांना म्हणालो की तुम्ही येऊ नका, तुम्ही तुमच्याच ठिकाणी राहा, तर मी तुमच्याकडे येऊन मी तुम्हाला आशीर्वादित करतो. मग मी त्या ठिकाणी गेलो पावसामध्ये आणि मी त्यांना आशीर्वादित केलं. आणि मी माझ्या प्रियने एक सांगतो तुम्हाला की मला एवढी मोठी शांती प्राप्त झाली, कारण की जे तत्व मला परमेश्वर देत आहे त्याच्यानुसार मी ज्या चालतोय. तर दुसरी लगेच त्याच्यानंतर पासून परमेश्वराने मी पेरलं आणि मला कापणीचा And he was हंगाम दिला. not in organization. He was first before where I was working in that organization. There he was working. He was then I don't know what happened, but he met me. But we have to help, my dear people. But I want to tell you very frankly, my dear people, there should be peace in your heart whatever you do for the God's kingdom, my dear people, and through the God's grace you can do to the people. Hallelujah. आणि माझ्या प्रियनं ते आपल्या मंडळीतले नाही पण जुन्या मंडळीमधून होते. तिथे काय झालं मला माहिती नाही, पण त्यांना गरज होती त्या ठिकाणी मला परमेश्वराने पोहोचवलं. आणि दुसरी गोष्ट आपल्याला जे देतो आपण त्याच्यामध्ये आपली शांती असली पाहिजे. आपण देवासाठी जे काही करतो So when I gave him, he thought something like few amounts will be there. So he was little like I said, don't worry, this is the thing. Surely God will bless you more and more. So he has no words of expression. Say how to say. I was amazed. I could see his watch. I should cry. I should do whatever thing. He said, Pastor, keep on praying me. So I should get a job. That word I said, don't worry, don't say anything. I understand what you are saying. Your chair. God will bless you. I said, hallelujah. आणि माझ्या प्रियानं ज्यावेळेस मी त्यांना दिलं तर त्यांना थोडंसं असं वाटलं की काय म्हणजे थोडंफार आहे की काय, पण मग ते मला म्हणाले नाही का म्हणजे, पण मी त्यांना म्हणालो काळजी करू नका, परमेश्वर तुम्हाला पुरवठा करणारा परमेश्वर आहे. मी त्यांचा चेहरा पाहून मला समजत होतं की त्यांना काय त्या ठिकाणी रडू का त्यांना काही समजत नव्हतं, पण मला समजलं त्यांचा चेहरा पाहून. आणि मी त्यांना म्हणालो काळजी करू नका, परमेश्वर तुम्हाला दे. त्यांच्या मुखातले एकच शब्द होते, पास्टर प्रार्थना करा की मला नोकरी मिळायला पाहिजे. That is the thing, my dear people. आणि ती गोष्ट आहे माझ्या प्रियानं. Live a practical life. म्हणून सरावाचं जीवन Not जगा. only giving. Wherever prayer is been there, if people call, I never say I go and for prayer, my dear people. आणि फक्त देण्यामध्ये म्हणजे ते पैशांचीच गोष्ट नाही, पण जिथे कुठे प्रार्थनेची पण गरज आहे त्या प्रत्येक ठिकाणी मी जाऊन लोकांपर्यंत पोहोचतो. How I reach to the people, that I see. How the people need the prayer, I see. How I can reach and pray over the people, that I see. And the joy comes for going and preaching the gospel, my dear people. आणि माझ्या प्रेरणा मी हे पाहत असतो की लोकांना प्रार्थनेची किती गरज आहे, मी त्या ठिकाणी कसं पोहोचेल, मी त्यासाठी कशा पद्धतीने प्रार्थना करेल, मला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. मी नेहमी त्या गोष्टींकडे लक्ष देतो. Amen. That speaks about the practicing the kingdom principle. That is called the practice. Amen. Practice kingdom principle. Hallelujah. That is I'm doing, my dear people, in my life. म्हणून त्याच्या राज्यामध्ये जे आपल्याला सराव करायचे ते त्याची तत्व आहे, सरावाची तत्व. हा, ते खूप महत्त्वाचं आहे. Amen. Practice kingdom. म्हणून त्याच्या राज्याचे सराव. Amen. Amen. Kingdom principle जे बायबल मध्ये लिहिले. जे आपले तत्व बायबल मध्ये दिलेले आहे. Not worldly Bible, not worldly things what they say, but what Bible says we need to apply in our lives practically. Amen. Hallelujah. Practice. We need to practice. That was in James 4:3 also says, my dear people. म्हणून याकोब 4:3 पण आपल्याला सांगतो. You ask and you do not receive because you ask wrongly. You spend it on your own passion. Hallelujah. आणि याकोब 4:3 आपल्याला काय सांगत आहे त्या ठिकाणी की तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता म्हणजे आपल्या चैनी करता खर्चावे म्हणून मागता. When I ask, when I ask my Lord, you bless me. When God blesses me also, I never see what I will use. Yes, but in that I see whatever things I see that person should be blessed, my dear people. That person should be receive the blessings. And when I do, my dear people,
God blesses me more and more. That is the thing I never use for my personal life or anything. Yes, I take care of my family. God blesses me, and I see that how can I become a blessing to others. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं होय, जसं मी जास्त मागतो माझ्या प्रियानं, मी स्वतःसाठी मागत नाही, पण मी परमेश्वर जे मला आशीर्वाद देतो त्याच्यातून मी अगोदर इतरांना कसा आशीर्वाद बनेल मी ते पाहतो. हो, माझ्या घरच्यांचं पण मला सर्व काही पाहायचं आहे, मी पाहतोही, आणि परमेश्वर त्यासाठी मला आशीर्वादित करतो. I see how I sacrifice myself. How I can take my family also into the consideration where they also can little bit sacrifice, and I tell them I'm doing such little things. Okay, they said okay, little bit we sacrifice. Let that person take blessings, and that is the God wants from me and my family, that we could serve the people and serve the Lord. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं जसं मी त्या ठिकाणी त्याग करत आहे, तर मी माझ्या कुटुंबियांना पण त्याच्यामध्ये सहभाग असतो त्यांचाही, की त्यांनाही मी सांगितलं की आपल्याला त्या व्यक्तीसाठी वगैरे थोडाफार त्याग करायचंय, आणि पूर्ण कुटुंब सहमत असतं की जर दुसऱ्यांना आपण आशीर्वाद बनायचं तर आपल्याला थोडंसं त्याग Amen. करायचं. That is why it is very important as a leader. You need to decide to serve. Hallelujah. Leader, decide to serve. Very important in our life. Hallelujah. आणि म्हणून जसं आपण जे लीडर आहोत आपण ते ठरवलं पाहिजे सेवा करण्यासाठी. Amen. What you serve. म्हणजे आपण काय सेवा Amen. करायची. Many a times we decide, but what we serve. आपण नेहमी ठरवतो पण आपण काय सेवा Amen. करतो. Seva, we need to, we say yes, I am decided to serve. But are we serving God or serving any other things, my dear people? Hallelujah. म्हणजे आपण ठरवतो तर खरं हो मला सेवा करायची, पण आपण देवाची सेवा करतो की आपण कोणत्या दुसऱ्या गोष्टीची Amen. सेवा In my करतो. life, I've always seen what is my priority. आणि माझ्या जीवनामध्ये मी नेहमी पाहतोय की काय म्हणजे मुख्य म्हणजे सर्वात प्राधान्य कशासाठी आहे. Anything from the day when I gave my life, I've seen what is a priority in my life, and that priority I stuck on till date, until my last breath. I will see that my priority I will never leave. By God's grace, God is taking care of my life, and I kept that priority in my life. I never left that priority. That is why God is honoring, and God knows He is giving priority to me first. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं जसं मला तारण झालेले तेव्हापासून तर आतापर्यंत मी सरावात नेहमी आणले की जे मला पहिलं प्राधान्य जसं द्यायला पाहिजे परमेश्वर, मी ते प्राधान्य देत आलेलो आहे, आणि परमेश्वराची कृपा माझ्यावरती आहे की तो मला आशीर्वादित पण करत आहे, आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंतही मी मग तेच प्राधान्य Amen. देत That राहील. is why decide to serve. But many a times we decide to serve, but we never serve what God wants. That is why when you read in Matthew 6:24, it clearly says, it speaks about no one can serve two masters, for either he will hate one and other love another, and he will devote to one and despite the other. You cannot serve God and mammon, it says. Hallelujah. आणि म्हणून मत्ते 6:24 काय सांगते की कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाची निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. Yes. That means you have to decide. You have to serve God or you have to serve mammon. What is your priority, my dear people? When you know the priority, my dear people, and I tell you, my dear people, I have sacrificed. I know my priority. I know, my dear people, in my life, when we want to go out with my family also, when the phone call also come, we used to lock the door and step out for going somewhere, and the phone call come, I said to my family, I have to go because the call has come, and they never regret. He said, okay, you go, that is your priority. I know that you have to sacrifice, and I have done it, my dear people. My family knows, and I have stood on that priority because God is first, Jesus is first in my life, and rest is others in my life, my dear people. I don't care about anything. I care only one thing. If I care God take care of my family. Hallelujah. आणि माझ्या प्रिय जसं आम्ही असं अनेक वेळा झालेलं आहे की जसं आम्ही पूर्ण कुटुंब मिळून कुठे बाहेर जाण्यासाठी आम्ही संपूर्ण दरवाजावर लॉक करून बाहेर जेव्हा निघतो तर अचानक जरा मला फोनही आला, तर त्यावेळेस मी लगेच सांगतो घरच्यांना की आता मला तिकडे जावं लागेल, आणि माझं कुटुंबही माझ्याबरोबर सहमत होतं, आणि ते म्हणतात की हो ठीक आहे तुम्ही जा. कारण की माझं जे पहिलं प्राधान्य ते मी प्रभू येशू ख्रिस्तालाच ठेवलेलं आहे, आणि माझं बाकीचं सर्व काही म्हणजे मी सर्व बाजूला ठेवलेलं, फक्त पहिलं प्राधान्य येशूच आहे, म्हणून येशू सर्व गोष्टींची काळजी घेतो. Not here, my dear people. I still remember one incident. I tell you, and I finish. I know it's not 1 week's message, my dear people. So I still remember when we went to, after a long time, we had that breakthrough, and we went, me and my family, my 2 children, we went for the trip
for Goa, my dear people. आणि माझ्याकडे एक घटना सांगतो, मग संपवतो मी. जसं या ठिकाणी आमच्या म्हणजे माझं पूर्ण कुटुंब आम्ही गोव्याला गेलो होतो फिरण्यासाठी. Amen. And that organization, that man of God also went for the vacation, my dear people. So that time, meantime, the God blessed me, and I could also go for my vacation, my dear people. आणि नवीन वळण आला, देवबापाने मला जसं आशीर्वाद दिला, तर ते देवाचे सेवकही दुसरीकडे वेकेशनला गेले होते आणि मीही इकडे माझ्या So that time, that कुटुंबासमवेत 1 आलो. week was like in my hand to like free time, my dear people, like working. But so let's say we'll also take my family out for a vacation, my dear people. तर माझ्या हातामध्ये जवळजवळ 1 आठवडा होता, म्हणजे काम तर करतच होतो, पण कुटुंबासाठी पण वेळ देण्यासाठी त्यांना बाहेर So we went, my dear नेण्यासाठी people. So 3 days we left there. Like if we had like a Saturday weekend return back, we were planning that way, my dear people. तर आम्ही जसं गेलो तिकडे आम्ही 3 दिवस राहिलो आणि आम्ही ठरवलं होतं की आम्ही शनिवारी पुन्हा येऊ. Like Sunday, like morning we went, my dear people, and we want to come back. And but one phone call came when in 2 days we were stayed that for 2 days, and the phone call came, urgently you have to come because you have to go and pick up that man of God is coming. So I said, oh Lord, now what I have to do? So we cancelled our room, we cancelled everything, and that evening 6 o'clock, it was my small Israel was very small, faith was also, and that midnight I started driving the vehicle at 5:30, and we reached at 12 to 3 o'clock, because next morning I have to go and pick up that man of God. See, this is a sacrifice, the priority. Many people say, Pastor doesn't understand or what, why we have to do, but I tell you, my priority, God knows, I have done it, and I'm giving my example to you. You give the priority in your life, God will honor you, my dear people. आणि Hallelujah. माझ्या प्रियानं जेव्हा आम्ही तिकडे सहलीला गेलो होतो फिरण्यासाठी गोव्याला, तर त्या ठिकाणी सुद्धा मला फोन आला की देवाचे सेवक येत आहे, तर तुम्हाला लगेच तात्कालिक मध्ये इकडे यायचे त्यांना तुम्हाला पिकअप करण्यासाठी. मग मी म्हणलं प्रभू आता मी काय करू, पण मी त्या ठिकाणी कोणताही विचार न करता सर्व रूम्स कॅन्सल केले. जे काय आम्ही ठरवलेलं होतं आमची ट्रिप ती सर्व कॅन्सल केलो आणि त्याच संध्याकाळी 5 वाजता मी तिथून निघालो. रात्री 3 वाजता आम्ही घरी पोहोचलो. इस्रायल फेथ लहान होते आणि एवढ्या म्हणजे तात्काळिक येण्याचं कारण दुसऱ्या दिवशी मला जाऊन त्या देवाच्या सेवकाला पिकअप करायचं होतं. And coming from night from Goa, it was, we were praying and took it. It was lonely, and many people say, why you came that night? And no option is there, because next morning we cannot come because I have to go and pick up. And this was a great sacrifice of my family. My wife doesn't say anything. Like she said, okay, come on, we'll all go. And we just prayed and we left that place and we reached safely. And morning again I went for pickup for the Bombay and again brought. See, this is the way we to be good. When we have faith in God, you should have practice what you serve in your life. That is the most priority in your life, my dear people. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं मी माझी पत्नी पूर्ण कुटुंब आम्ही त्या ठिकाणी त्याग करत आलो. आणि म्हणजे माझी पत्नी बोलली हो चला चालेल ठीक आहे काही हरकत नाही. पूर्ण गोव्यापासून इथपर्यंत येण्यामध्ये रात्रीच्या वेळेला काही नसताना लोक म्हणाले पण एवढ्या रात्री तुम्ही का आलात नाही का, सकाळी यायचं होतं. पण त्या ठिकाणी माझं प्राधान्य मला माहिती की जर मी बोलतोय की मला सेवा करायची आहे तर मला ते सरावात आणायचं. Don't be only seer, be a doer, my dear people. तर माझ्या प्रियानं फक्त बोलणारे होऊ नका तर करणारे व्हा. Yeah, this subject is very important, my dear people, to everyone. That is why when I was praying, the Holy Spirit let me speak about that. Message came, the triple anointing, when I was reading some of the books, and it's called the speak of the triple, and then it's all mentioned many things. And I was meditating, oh, this all speak to very practically life, because we cannot serve two at a time. And God said, and we need to serve God first. Give the God priority in your life, and I tell you, you will not lack. That's what Psalms 23 verse 23 says, my dear people. आणि माझ्या प्रियानं जसं मी काही पुस्तकं वाचत होतो, बायबल वाचत असताना परमेश्वर माझ्याशी बोलला. म्हणून मी तुम्हाला सांगत होते की सरावात आणा. त्याच्यानंतर हा संदेश इतका महत्वाचा आहे, फार सुंदर संदेश आहे की आपण त्याच्यामध्ये आणलं पाहिजे. जसं स्तोत्रसंहिता 23 आपल्याला सांगतं की तो आपल्याला पुरवठा करणार God is my shepherd, I shall not want. Hallelujah. की आपल्याला परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. If God is there for you, you will not lack. And I tell you, my dear people, yesterday also, like me and my family, when we went for the prayer, they know this person never comes for any of the functions of the any birthdays or any marriage, but they shocked how he came. Yes, I said, you say prayer, I will come. If you say any other thing, I will never come, I said. And my wife also confessed, yes, दुसरं काय पार्टी असलं तर तुम्ही म्हटलं तुम्ही जावा, मी नाही येत. But when it comes to the prayer, he will not
you will go and minister it. That is my priority, my dear people, in my life. आणि माझ्या प्रिय जसं आम्ही काल पूर्ण कुटुंब तिकडे गेलो होतो तर ते लोकही चकित झाले, कारण ते म्हणाले तुम्ही कसं काय आलात, कारण की पास्टर अगोदर कधी म्हणजे कुठे पार्टी असो लग्न असेल तिथे पास्टर नसतात, पण पास्टर म्हणाले नाही, जिथं तुम्ही प्रार्थना म्हणालात म्हणून मी या ठिकाणी आलो, जर तुम्ही प्रार्थना व्यतिरिक्त काही गोष्टीसाठी बोलला तर मी आलो नसतो. आणि माझी पत्नी सहमत झाली, कबूल केली की हो जर कुठे पार्टी असेल तर ते आम्हाला सांगतात तुम्ही जावा, मी येत नाही. Party means like small functions, as म्हणजे family छोटे functions, पा- my dear people. कौटुंबिक काही असं फंक्शन्स असतील तर No त्या other ठिकाणी. party we go like pub, where we go only for the family. My family goes only for the party, for that functions. Hallelujah. म्हणजे असे मोठे पब वगैरे तसल्या पार्ट्यांबद्दल मी बोलत नाहीये, पण जे कौटुंबिक काही आपले फंक्शन्स असतात जसं वाढदिवस असेल दुसरं काही तर त्याच्याबद्दल मी Very सांगते. important, my dear people. तर हे फार महत्वाचं आहे. And I know when we prayed that time also yesterday, the great thick anointing, and God spoke to them. His Holy Spirit spoke to them, and they were crying and crying and crying. And they said, "This thing I needed in my life for the refreshment. I was tried. I was like nothing, and that refreshed came anointing, and I mean so much anointing." And they were like, cannot explain this. They were so happy. That family was so happy, my dear people. That is the glory of God. That is the anointing we need in our lives. That anointing, people may know. Yes, He carries the anointing. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं काल तिकडे आम्ही प्रार्थना करताना एवढा देवाचा जाड अभिषेक त्या ठिकाणी उतरला होते, ते सर्वजण रडत होते आणि ते फक्त पूर्ण अभिषेकाने पूर्णपणे त्या ठिकाणी भरले गेले. आणि ते म्हणाले की हो आम्हाला हेच अभिषेक हवा होता, जे आम्हाला पूर्ण ताजा तवाना करू शकत होता. आणि अशा पद्धतीने माझ्या प्रियानं हे आपला जो अभिषेक आहे तो आपल्याला ओळख देतो आणि तो म्हणतो की हा लोक म्हणतात की हा याचा तो अभिषेक आहे. People have fear of people, but have fear of God. We'll see what happened there. Hallelujah. लोक Amen. माझ्या प्रियानं लोकांचं भय बाळगून चालतात, पण तुम्ही देवाचं भय बाळगून चालून पहा. You see only experience one time. Have fear of God and see, you'll experience. God will never put to shame. God will honor you, my dear people. Hallelujah. तर माझ्या प्रियानं एकदा तुम्ही करून पहा, फक्त देवाचं भय बाळगून पहा, तर देव तुम्हाला कधीच पुढे लज्जित Amen. करणार नाही. When time we have to take some decisions also in my dear people, I know that time is a time where God says, oh, whom you fear man or you fear God. Hallelujah. Amen. आणि म्हणून माझ्या प्रियानं ती वेळ असते की जसं आपण वेळ दिला पाहिजे देवाला आणि पहिलं प्राधान्य देवाला दिलं पाहिजे. की परमेश्वर विचारतो आपल्याला तू मनुष्याला घाबरतो की मला घाबरतोस. Always have priority. Decide what to serve. म्हणून नेहमी प्राधान्य ठेवा आणि ठरवा की काय सेवा करायची. काय सेवा करायची. Amen. Then the anointing will increase. आणि मग अभिषेक I'll वाढेल. continue next week. I know I've not gone into that triple anointing. That is a different messages, my dear people. That is a where we can learn more things, my dear people. This is only the basic things to enter into that anointing, my dear people. आणि Hallelujah. आपण जे आज आपण तिप्पट अभिषेकाबद्दल बोलत आहोत, शीर्षक जे आहे त्याच्यामध्ये आपण अजून गेलेलोच नाही, फक्त आपण पायाच पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मग पुढे जाऊ, कारण मला माहिती आहे संदेश एवढा लवकर नाही होणार आहे. Hallelujah. Shall we all just close our eyes and look to God, my dear people? तर आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूयात And माझ्या प्रियानो. I know you have learned something. I know the Holy Spirit has spoken to you. You will, and I know you will decide and what to serve, my dear people, in your life. आणि माझ्या प्रियानो मला ठाऊक आहे की आज तुम्ही ठरवलेलं आहे, पवित्र आत्मा तुमच्याशी त्याच्या वचनातून बोललेला आहे की तुम्हाला काय सेवा Yes, करायची. many a times you have to take decisions in your life. Don't panic. Pray. God will make a way. Many a times we make a decision, then we pray. No, God says, you pray first, then I will make a. There's many times we make a mistakes in our life, my dear people. Like priority. Oh, situation is this. Pray. God will make a way. If your situation, you all make everything and you make to think change, it will never change. God says, already you have done it. I will not make any change. You already made everything. What I can do. God said, if you made before any want to change, you pray and I will change the situation of your lives. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रियानं ज्या परिस्थिती कशी बिकट जरी काही असेल तर तुम्ही एक निर्णय घेण्याची गरज आहे. पण ज्यावेळेस परमेश्वर काय म्हणतो, अगोदर प्रार्थना कर, नंतर मग तुला मी मदत करतो निर्णय घेण्यासाठी. पण आपण स्वतःहून पहिलं निर्णय घेतो आणि नंतर मग आपण सर्व काही निस्तरायचा प्रयत्न करतो, तर परमेश्वर आपल्याला मदत करू शकतो. Amen. That means you fear the situation, you fear the people, you don't fear God. God give the first priority. God says, oh, this person is for me and he has given his life. God will honor you all. Hallelujah. आणि म्हणून याचा अर्थ काय होतं मग की आपण मनुष्याला घाबरतोय, परिस्थितीला घाबरतोय, आपण आपलं प्राधान्य किंवा देवाला आपण घाबरत नाही. म्हणून आपलं पहिलं प्राधान्य
परमेश्वर असलं Amen. If पाहिजे. no, I feared people, oh, the people will not make me to build this ark. What will happen? But he said, God told me I have to build. I will do the action. So he made action with the family. He's not bothered about the people, what people will say and what people will say. He said, come on. He's not bothered that people will come and kill God. If God has spoken to you, God has there. He said, I have to build and God will give the protection. That is a mystery, my dear people. Hallelujah. आणि माझ्या प्रिय नोहाने त्या ठिकाणी लोकांचं भय नाही बाळगलं. नोहा काय म्हणाला, नाही मला परमेश्वराने आज्ञा दिली आहे, त्याने कुटुंबाला घेतलं त्या ठिकाणी बांधलं, तारू बांधलं. फक्त परमेश्वराची आज्ञा काय ते प्राधान्य त्याने पाहिलं. Yes. प्राधान्य दिलं, मोठा आर्क बांधला. प्राधान्य नाही दिलं तर काय झालं असतं? You know, it happens. Give first priority your house. You will build an ark. Hallelujah. आणि म्हणून तुमचं पहिलं प्राधान्य तुम्ही द्या, तुम्ही तारू बांधताल माझ्या. And you will be safe. And God says, let any flood come, I'll send anything, but you will be safe in my ark. Hallelujah. आणि मग परमेश्वर म्हणाल काहीही येऊ देत, तुम्ही माझ्या तारूमध्ये आहात, तुम्हाला काहीच बाधा होणार नाही. काहीच होणार नाही. Hallelujah. So simple to understand, but many times we need the teaching. As Paul said, he has given the teaching. We need to learn. So what I'm experienced, I'm giving. I'm not saying any dream and coming and speaking to you. I have lived my practical life, and I have the testimonies, and I live and I speak testimony. I speak what is my life, and that is life. Is my life, my dear people, and I give all glory to God, whom He is leading my life, every step of my life to take decisions, because I put my everything in the prayer, and God makes possible to in my life. आणि म्हणून माझ्या प्रियाने फार सोपं आहे, पण आपण ते समजून घेत नाही. जसं पौल आपल्याला सांगतो की आपण शिकलं पाहिजे, तशाच पद्धतीने मीही आपल्याला तुम्हाला जे सांगतो ते काही स्वप्नांमधून येऊन काही स्वप्न तुम्हाला मी सांगत नाही, पण जे मी अनुभव घेतलेले जे साक्ष आहे मी तेच तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. Yes, I have done my part. मी माझा भाग I have केलेला given आहे. you teaching, other for the Holy Spirit. If you learn or not learn, it is up to you, my dear people. Many people are there, they listen, but they do according to their own thing. I cannot do nothing, my dear people. It is between you and your God, my dear people. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं मी माझी जी भूमिका मी ती केलेली आहे, पण आता सर्व काय बाकी सर्व तुमच्यावर स्वतःवरती आहे, की कारण बरेच जण आहेत की जे ऐकतात पण ते त्यांच्याच पद्धतीने वागतात. तर म्हणून तुम्ही आणि तुमचा परमेश्वर. Yes. You have to see everything. Just close the eyes, because this message is so much deep, my dear. I can go and say, I can preach like many things, so much. The triple anointing will be more, like it takes months and months, my dear people. But I know, my dear people, God has a plan for everyone. If you want to become a leader, decide to serve God. But what to serve, you need to understand. Hallelujah. आणि म्हणून माझ्याकडे जर तुम्हाला जर लीडर बनायचं, शिष्य बनायचं, तर तुम्ही ठरवा की तुम्हाला काय सेवा करायची आहे, तर परमेश्वर तुम्हाला अभिषिक्त करेल. Children, just close eyes and just worship God, my dear people. Say once again, let the Holy Spirit come upon me and fill me, and that I may decide to serve God, not of the what is the priority. I'll do it, not the things of the world. तर म्हणून माझे प्रिय आपण डोळे बंद करून प्रार्थना करूयात आणि पुन्हा प्रभूशी बोलूयात की प्रभू तू मला अभिषिक्त कर, की मला जगातल्या गोष्टींची सेवा नाही करायची, तर जे मला प्राधान्य काय आहे माझं ते जाणून मला तुझी सेवा करायची. We take a song, फिर से वो आग बरसावे, and just be say, Holy Spirit, fill me. तर आपण I ते need the anointing. आपण गीत घेऊयात, फिर से वो आग बरसा दे, आणि प्रभूला सांगूयात की प्रभू आम्हाला तुझ्या अभिषेकाची गरज आहे, Are तू you ready, आम्हाला my dear भर. people? तर तुम्ही तयार आहात माझ्या Just प्रियांनो? close your eyes. आपले डोळे बंद करा. Wherever you are. तुम्ही जिथे कुठे आहात, From wherever which place you're like watching, go on your knee, go on if you want, just be relaxed, just fold your legs and close your eyes and worship along with us. You'll see the anointing will flow at your place. Hallelujah. तर माझ्या प्रियानं तुम्हाला उभं राहायचं, तुम्ही उभे राहा किंवा गुडघ्या राहा, तुम्ही हात उंचा, तुम्हाला जसं तुम्ही फक्त देवाच्या सानिध्यामध्ये वाहून जा, तुम्ही पाहतात की अभिषेक See वाहतात. one thing now, right now, what आता is the तुम्ही priority? आणि फक्त I एकच want, पहा, I will fear God, not other things, and I will praise the God right now and worship God. Hallelujah. आणि एक पहा माझ्या प्रियानो की तुमचं प्राधान्य काय आहे, आणि फक्त एकच बाळगा की मी लोकांचं भय नाही बाळगणार, पण मी परमेश्वराचं भय बाळगेन. Forget about your kitchen, forget about your work, anything you have to make the timing of your food, and forget everything. Give the priority. Jesus, the best. God is the best manna who will give you for your lives. तर तुमचं जे काही कामं असतील की तुमची जेवणाची वेळा असतील, त्या प्रत्येक गोष्टींना विसरून जा माझ्या प्रियानो, फक्त तुम्ही येशूला पहिलं प्राधान्य द्या. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. Let's worship. आपण सर्व आराधना करू माझ्या प्रियानो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, Rabba Shantu, Rabba Shantu, Rabba Shantu, Rabba Shantu, Oh, Rabba Shantu, Rabba Shantu, Rabba Shantu, Rabba Shantu, Rabba Shantu,
से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे। तेरी महिमा से, तेरी सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे। Holy Spirit will fall upon you right now as you worship Him. जसं तुम्ही आता आराधना करत आहेत माझ्या प्रियानं, पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल. Just look to God, look to the cross. देवाकडे पहा, वधस्तंभाकडे पहा. I feel the anointing. मला अभिषेक जाणवत I आहे feel the माझ्या प्रियाला. anointing just flowing in your place. Hallelujah. मला जाणवत आहे की अभिषेक तुमच्या ठिकाणी वाहत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Jesus. धन्यवाद. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे। तेरी महिमा से, तेरी सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे। फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आए दे। तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे। आ पवित्र आत्मा, 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 आ पवित्र आत्मा। It's just flowing, my people. I feel the presence. It's just anointing is flowing in your place right now. आणि माझ्या प्रियानं मला आता जाणवत आहे की अभिषेक तुमच्या ठिकाणी वाहत आहे. It will touch you right तो now. आता स्पर्श करेल. It will touch your heart. तो तुमच्या हृदयाला touch स्पर्श your करेल. mind. तुमच्या मनाला It स्पर्श will करेल. refresh you right तो now. आता ताजा तवानं Receive करेल. the anointing. अभिषेक स्वीकार. उस हवा को छूने हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले। करते हैं प्रार्थना तुझसे। Hallelujah. My people, it's just flowing. माझ्या प्रियानं तो वाहत आहे. उस हवा को छूने दे, हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले। करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे।
फिर से वो हाथ बरसा दे मेरे जीवन में प्रभु। पुन्हा त्या आगीचा वर्षाव माझ्या जीवनात तू कर प्रभूजी. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. That anointing is flowing and you're receiving that anointing right now. अभिषेक आता वाहत आहे, तुम्ही स्वीकारत आहात. The devil holding the people, I rebuke in Jesus' name. जो सैतान लोकांना धरून ठेवतो आणि धमकावतो, सोड Holding येशूच्या the नावात. minds, I rebuke the power of devil in Jesus' name. आणि जे त्यांचं मन धरून ठेवत सैतान त्याला मी धमकावतो, सोड येशूच्या Receive right नावात. now. आता स्वीकारा. मेरे मन को दे आशीष, इस जीवन को तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग पे चला हमको. हालेलुया. Yes. चले लॉर्ड, बदल दे मुझे, मेरे मन को बदल दे. तुम्ही माझ्या प्रियाला सांगा प्रभूला, हे प्रभू तुम्हाला बदल, माझ्या मनाला तू बदल. दे आशीष, इस जीवन को तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग पे चला हमको, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे. तेरी महिमा से, तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे. तेरी महिमा से, तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे. माझ्या प्रियांनो, If you're a praying person, if you're praying much more in your life, जर तुम्ही प्रार्थनापूर्वक व्यक्ती असं तुमच्या जीवनात जास्त प्रार्थना करत आहात, see that your prayer put into practice. Otherwise, what you pray is in vain of your prayer. माझ्या प्रियांनो, जे तुम्ही प्रार्थना करता ते सरावात आणा, नाहीतर म्हणजे तुम्ही प्रार्थना करता ते पहा की तुम्ही काय प्रार्थना करता, नाही तर ते सर्व व्यर्थ. What you are praying to God, तुम्ही देवाकडे काय प्रार्थना करता, what you are receiving from God, तुम्ही देवापासून काय स्वीकारता, what you are learning, तुम्ही काय शिकताय. nothing, my dear people. काहीच नाही माझ्या प्रियांनो, Nothing, my dear people. काहीच नाही माझ्या प्रियांनो. Prayer is important, but prayer is such that you have to work according to that. You have to go out and do it. Then the prayer will be answered, my dear people. आणि माझ्या प्रियांनो, प्रार्थना फार महत्वाची आहे, त्यानुसार तुम्हाला वागायचं आणि मग बाहेर जायचं माझ्या प्रियांनो. Decide what to serve, my dear people. तर कशाची सेवा करायची माझ्या प्रियांनो, त्याचा निर्णय घ्या. Make this pray this evening, my dear people. What you have to do it, my dear people. तर माझ्या प्रियांनाचे संध्याकाळी निर्णय घ्या की तुम्हाला काय करायचं. Yes, the things will not be so good to take decisions, but put priority in God. God will melt everyone's heart. God will change the situation. God will see that you will be honored in your place. आणि माझ्या प्रियांनो, परिस्थिती भले भरपूर खराब असेल, पण तरी तुमचं प्राधान्य काय आहे, तुम्ही ते पहिलं प्राधान्य द्या आणि योग्य तो परमेश्वराचा निर्णय घ्या. I'm not परमेश्वर कुठे saying बसते. you fight with them, then what is your priority? You should not fight, but you should be fighting with God, with prayer. Lord, you have to do it. I am given the priority. I will not fight, but you fight for me. They will change, and I have to serve you, oh Lord. That is the mystery when you pray. God works, my dear people. आणि माझ्या प्रियानं, तुम्हाला जाऊन त्या लोकांशी वाद नाही घालायचे, पण तुम्ही देवाबरोबर प्रार्थनेमध्ये सांगा, प्रभूला सांगा, प्रभू तू माझ्या वतीने जा, तू त्यांचं हृदय तू बदल आणि मला पुन्हा ती सेवा करायची माझी जागा तू मला दे. Otherwise, you, my dear people, going and fighting with them, my priority. No,
Tell to God, pray and see God will change. You know everything what you have to do. If you know everything, you put in prayer and the things will change and God will help you, my dear people. आणि माझ्या प्रियानं तर तुम्ही जाऊन तिथं वाद घालता की नाही माझी जागा आहे माझं काम आहे, तर तसं नाही माझ्या प्रियानं. तर तुम्ही फक्त सरावामध्ये आणा, प्रार्थना करा, प्रभूला सांगा की प्रभू तू माझ्या वतीने जा आणि मग सर्व गोष्टी घडतील. अनुभव घेऊन पहा माझ्या प्रियानो. आपण अनुभव घेत नाही, काय गोष्टी आपल्याला समोर आहे पण आपण ते तत्वात आणत नाही. God knows. परमेश्वर जाणतो, God wants to honor you. परमेश्वर तुम्हाला मान देऊ इच्छितो, But पण कधी when you take decisions, जेव्हा तुम्ही निर्णय घेता, when you decide to serve, जेव्हा तुम्ही त्याची सेवा करायचं ठरवता, what you serve, तुम्ही काय सेवा God करता, or man, मनुष्याची का देवाची. just feel you right now. आता तुम्ही भरलेच Receive the anointing of God. देवाचा अभिषेक स्वीकारा. He's touching your whole body right now with a fire right now. आता तो तुमच्या पूर्ण शरीर Yes, आगीने everyone who's भरत आहे. thirsty, who's decided, I can, the power, the anointing, I feel the power. The anointing of the Holy Spirit is filling you with a fire right now. आणि होय, मला आता जाणवत आहे माझ्या प्रियाने, जे कोणी आता ठरवलेलं आहे, ठरवत आहे, आता परमेश्वर त्याचा अभिषेकाने भरत आहे. Receive the touch right now. आता तो स्पर्श Receive the स्वीकारा. touch of the Holy Spirit in the name of Jesus. पवित्र आत्म्याचा स्पर्श प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात He's स्वीकारा. touching your whole body right now. आता तुमच्या पूर्ण शरीराला Oh, स्पर्श करत आहे. Be blessed, my dear people. आशीर्वादित व्हा माझ्या Be प्रिया. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित Right व्हा. now, if you ask anything, He will grant you, and He will bless you, He will heal you, and He will deliver you right now. होय माझ्या प्रिया, आता तुम्ही जे काही मागा तो तुम्हाला आशीर्वादित करेल, तो तुम्हाला आता परवानगी देईल, तुम्हाला तो मोकळं करेल. Yes, if your body is very sick, right now, receive the healing in Jesus' name, because there's anointing right now. आता जाड अभिषेक आहे माझ्या प्रिया. जर तुमच्या शरीरामध्ये आजार असतील तर आता आरोग्य स्वीकारा. Receive the healing in the name of Jesus. येशूच्या नावात आरोग्य Receive the स्वीकारा. deliverance in the name of Jesus. येशूच्या नावात सुटका स्वीकारा. Every devil who tried to attack your families, I rebuke in Jesus' name. जो सैतान जो आहे लोकांच्या कुटुंबामध्ये त्यांच्यामध्ये हल्ला घालण्याचा प्रयत्न त्याला मी धमकावतो, सोड येशूच्या Every नावात. family receive the peace of God in Jesus' name. प्रत्येक कुटुंबाने देवाची शांती स्वीकारा येशूच्या नावात. Thank you. धन्यवाद प्रभूजी. For blessing and healing all your people. प्रभू तुला धन्यवाद, प्रत्येक लोकांना तू आशीर्वादित Thank केलं you for the त्याला. anointing for Master. प्रभू अभिषेकासाठी तुला I know, धन्यवाद. Lord, that your people are in charge for Master. आणि प्रभू मला ठाऊक की तुझे लोक चार्ज झाले प्रभू. They are charged. ते सर्व आता They know your तुझे plan. झाले प्रभूजी. त्यांना त्यांचं प्राधान्य Lord, let them समजतं. be practical. Lord, as we go, you lead me more how to go, that we should have the triple anointing in our lives. जसं पण आम्ही या संदेशातून जाऊ प्रभूजी, तो अभिषेक दे प्रभू, की आम्ही ते तिप्पट अभिषेक कसा बाळगतो. Thank you, Lord. धन्यवाद Thank प्रभूजी. you, Father. धन्यवाद In Jesus' name I pray. येशूच्याच नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. God bless you, my dear people. तर देवबापा तुम्हाला I आशीर्वाद believe करो you all माझ्या are blessed and प्रियांनो. you are healed. तर तुम्ही सर्व आशीर्वादित आहात. मला विश्वास आहे तुम्हाला आरोग्य प्राप्त झाले. Amen. You will surely be blessed, my dear people. तर तुम्ही नक्की सर्व आशीर्वाद So, व्हाल. what the word has come to you, see that. Meditate on that. Not just only hearing and just forgetting. Meditate weekly, week after week. And next Friday again, the word of God will come to you and He will speak to you and you will be more in charge. आणि माझ्या प्रियांनो, आज जे काय परमेश्वर तुमच्याशी बोललेलं आहे त्याच्यावरती मनन करा. फक्त ऐकणारे नाही तर तुम्ही त्याच्यानुसार सरावामध्ये आणा त्या प्रत्येक गोष्टी, आणि तुम्ही अजून चार्ज होता. So God bless you. तर देवबापा तुम्हाला आशीर्वाद Meet all देऊ. on Sunday. Be prepared for Sunday. A wonderful message will come to you. तर रविवारसाठी तयार राहा. सुंदर असा संदेश तुमच्यासाठी येईल. God bless you. देवबापा तुम्हाला आशीर्वाद देऊ. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850 199
587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएमद्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स. बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया. IFSC कोड CBIN 0283483. खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज. बँकेचे नाव HDFC. IFSC कोड आहे HDFC 0000633. खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.